आता ना मी थोड्याच वेळात जामनेर मध्ये पोहोचतोय. आमची साठीचा पहिली ओपनिंग होती. आम्ही पहिल्यांदा ओपनिंगला आलोय आणि एवढा क्राऊड होता, एकदम भारी क्राऊड होता. अरे कसा होता एक्सपिरियन्स? एकदम भारी. मला तर इतकं आवडलं मीन्स खूप जास्त प्रेम दिलं त्यांनी. अनएक्सपेक्टेड होतं एवढं प्रेम. खरंच सॉरी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज आहे ना आपल्या जामनेरच्या शॉपची ओपनिंग आहे. आपली सगळीच टीम पुढे गेलेली आहे. मम्मी पप्पा, आपली सगळी सह्याद्री टीम. आता मागे राहिलोय फक्त मी, हर्षद, आपले ज्ञानू भाऊ आणि आरोही. आणि आम्ही चाललोय आपली थार रॉक्स घेऊन. बाकीचे 106 पण घेऊन गेले, आल्टो पण घेऊन गेले, स्कॉर्पिओ पण घेऊन गेलेले आहे. आणि आम्हाला थोडंसं लेट झालेलं आहे. तर आता फायनली आता आम्ही घरातून निघतोय. अनुभव स्वागत आहे. हर्षद, चलो, आर यू एक्साइटेड फॉर टुडे? यस, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. आम्ही सगळे जरी बाहेर जात असलो ना तरी आमचा एक मेंबर घरीच आहे आणि ती आहे म्हणजे स्कूबी. आणि मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये स्कूबी राहत असती. हर्षद, तिला पाणी ठेवलं ना थोडंसं परत एकदा जा. परत ठेवलं ना? हो. आणि मी खाली यायच्या पहिलेच ना आपल्या हर्षदने आणि ज्ञानू भाऊनी मस्तपैकी गाडी पण पुसून ठेवलेली आहे. बघा, हे सगळं सह्याद्रीवाल्यांचं प्रेम. कोणाला काहीच सांगावं लागत नाही, सगळे ना बरोबर जस्त्याचं काम करून टाकतात. आणि आमचे ज्ञानू भाऊ जे ना ते आपल्या अमोल भाऊचे भाऊ आहे आणि त्यांना बोलता येत नाही, बट तरी पण ते ब्लॉग मध्ये लय भारी बोलतात. आज कुठे चाललोय आपण? आज 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 कुठे चाललोय? दुकानाची ओपनिंग म्हणते कपड्याची आपली जामनेर मध्ये. 5 वाजता सगळे येणार आहे. आम्ही तिकडच चाललोय. Life lessons come one in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what. आपली थार पण घराच्या बाहेर काढलेली आहे, बट आपल्या आरोही मॅडमचं अजून पण आवरलेलं नाहीये. किती वेळचं नुसतं आवरतीच आहे. तर किती वेळ वाट बघितल्यानंतर आता फायनली आरोही पण आली. आणि कुठे गेली? किती वेळ लावला का आवरायला? कशी दिसते ते सांग. वेळ लावला ते नको सांगू. कशी दिसते ते सांग. वो गले में कुछ नहीं पहना? वो इयरिंग्स बड़े ना, इसलिए वो गले में कुछ नहीं अच्छा लगता है. हा का? हे चलो मला फिर. सांग, हे चांगले वाटतायत का दुसरा एक हार आहे तो घालून दाखवू? फक्त ते केस एक साइड चांगले नाही वाटत हा, आहे. ते मागच करणार आहे मी. हा. सध्याला घेतलं होते. छान ठीक आहे वाटते. चलो चला निघायचं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. चलो. तर आता आहे ना आम्हाला सागरला पिकअप करायचंय. सागर म्हणजे माझ्या मामाचा मुलगा. तो पण म्हटला की मला पण तुमच्या सोबत यायचंय. तर तो आहे ना आता भालगाव फाट्यावरती आलेला आहे. आता आम्हाला तिथे त्याला घ्यायला जायचंय. आणि हर्षदला आहे ना गाडीत बसलं की लगेच मळमळ व्हायला लागते. पहिले होत नव्हती. हर्षद आता कसं काय व्हायला लागली रे? मळमळ नाही होते, थंडी वाजते त्यामुळे त्या कोपऱ्यात जाऊन बसलेले मी. मळमळ नाही होते ना? नाही, गाडीच्या कोपऱ्यात बसलाय तो. काय म्हणला? गाडीच्या कोपऱ्यात बसलाय तो. एसी कमी करू का? हा, कर बर का थोडी. त्यामुळे मी आज शांत पडलेलं आहे. ठीक आहे, राह झोपून राहा. लय वेळ लागणार आपल्याला पोहोचायला. झोपून राहा. झोप होती तुझी तोपर्यंत. तर आता आहे ना सागरला आम्ही भालगाव फाट्यावर पिकअप केलेलं आहे आणि सागरने आमच्यासाठी खायला आणलेलं आहे काहीतरी. काय आणलंय रे? केळी चिप्स आणले का? बरं झालं यार, भूक पण लागली होती. दरगार फोड. चलो. तर आता ना आम्हाला ऍपल बोर खायचे होते. तर आता सागर उतरलेला आहे ऍपल बोर घेण्यासाठी. झोपून राहा रे हर्षद. कायची झोप येते आता. एक्साइटेड येतो. तर आता ना आम्ही आपल्या सिल्लोडच्या शॉपवरती थांबलो होतो आणि सिल्लोडच्या शॉपवर नाही ना आम्हाला गजानला पण सोबत न्यायचं आहे. रोहित तर गेलेला आहे पुढं. तर फायनली आता आम्हाला अजिंठाचा घाट लागलेला आहे. आरोहीचा सगळ्यात फेवरेट घाट आहे. बरोबर आहे का आरोही? बहुत यादे जुडी आहे इस घाट के साथ. आणि आता आम्हाला अजिंठा घाटामध्ये ना इतकी ट्रॅफिक लागलेली माहितीये का? आणि ट्रक पण एकदम हळूहळू जात आहे, कारण त्या लोडच घेत नाही. कॅपॅसिटी पेक्षा जास्त सामान असतं त्यांच्यावर. हे बघ याच्यात काय चाललंय. मशीन आहे कोणती तरी. लय जड राहत असेल हे. हा ना. रस्ता बनवायचंय का हे? रस्ता बनवायच्या कामात येतात. वीर वगैरेच्या कामाला यूज करतात. खाली चाक आहे म्हणजे बेसिकली. प्रवास करून आहे ना आम्ही खूप जास्त थकलो होतो. तर आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे आम्ही. आणि इथलं नेचर इतकं भारी माहिती का? हे बघा, इतका सुंदर व्ह्यू आहे ना. त्याच्यामुळे आरोहीला म्हटलं एखादा जर तुला व्हिडिओ शूट करायचा असेल ना तर करून घे इथं.
आता ना आम्ही थोड्याच वेळात जामनेर मध्ये पोहोचतोय. आम्हाला आहे ना रवी भाऊन ते पण घ्यायला येत आहे आणि आता खूप जास्त मजा येणार आहे. किती एक्साइटेड आहे रवी? खूप जास्त एक्साइटेड आहे. हर्षद किती एक्साइटेड आहे? लय एक्साइटेड आहे, लय डायरेक्ट लय. गजानन मस्त मस्त. सागरा किती एक्साइटेड आहे? तर काही आपली बाकीची गँग सुद्धा न्यायला आलेली आपल्याला. कशी गर्दी? ए चला चला बाकीचे मेंबर काय करा मॅनेजमेंट साठी पुढच्या गाडीत चला. फर्स्टला एक्सेल 6, सेकंडला थार रॉक्स आणि नंतर स्कॉर्पिओ. हार्दिक हार्दिक स्वागत. बऱ्याच वेळेस आपण सगळ्या मान्यवरांचे स्वागत करत आहोत. तरी स्टेजवर गर्दी कमी करावी. हॅलो हॅलो यांचं स्वागत. सोहन भाऊ यांचं स्वागत. निवृत्ती भाऊ करतील. यानंतर आपल्या लाडक्या आरोहीताई यांचं स्वागत. तर इथे जमलेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि रसिक प्रेक्षकांचे मी सह्याद्री टीम पासून सह्याद्री टीम कडून
तर आता आहे ना आम्ही सगळाच ग्रुप आहे ना थोडं पुढे आलेलो आहे, नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. आपण प्रत्येकाला एक्सपिरियन्स विचारू. पहिली गोष्ट आहे, आपले दोघं मित्र आहे जळगाव MS-19 कॉमेडियन जळगावमध्ये खूप जास्त फेमस आहे. जळगाव आणि अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. कसं वाटलं बाई भेटून? मग एकदम भारी वाटलं भेटून. आणि ओपनिंग बद्दल 2 शब्द. ओपनिंग बद्दल आमची साठीचा पहिली ओपनिंग होती, आम्ही पहिल्यांदा ओपनिंगला आलोय आणि एवढा क्राऊड होता, एकदम भारी क्राऊड होता. आणि जे होते ऑडियन्स त्यांनी भरपूर प्रेम दिला आम्हाला. बाई काय सांगशील? जबरदस्त ऑडियन्स आहे, जामनेरकरांना प्रेम म्हणजे खूप आवडलं आपल्याला. कंडल नवीन शब्द शिकूनच जाऊ आता इथून. रे कसा होता एक्सपिरियन्स? हा पाटली सांगा ना तरी 2 शब्दात. शब्दच नाही सांगायला, आवाज भाऊचा आवाज बसला. आहे भाऊचं तर मत नाही विचारू शकत. प्रतीक भाऊ कसा होता एक्सपिरियन्स? एकदम छान होता. मी तर प्रॉपरच आहे, पण मी पण पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी बघितली तिथं. अरविंद कसा होता एक्सपिरियन्स? पहिल्यांदाच ओपनिंग झाली. भाऊ कशी होती ओपनिंग? फोन 2 मिनिटं मत द्या ना. नंबर लय भारी झाली. अरे कसा होता एक्सपिरियन्स? एकदम भारी. मला तर इतकं आवडलं मीन्स खूप जास्त प्रेम दिलं त्यांनी. अनएक्सपेक्टेड होतं एवढं प्रेम. एकदम बरं भाऊ कसा होता एक्सपिरियन्स? रेकॉर्ड ब्रेक झाला आपला, रेकॉर्ड ब्रेक. आमच्या जळगावमध्ये आला जो आमच्या एक डायलॉग आहे आमच्यासाठी. हा. 0011 आणि संडासचा कोपरा. 0 कोण काय 0011 आणि संडासचा कोपरा. काय वाचा करे भाचा. हे भाचा काय म्हणजे? वाचा पण भाचा म्हणजे तर म्हणजे बहिणीचा मुलगा ना असं. मित्राला पण भाचा म्हणता. रेकॉर्ड ब्रेक झाला आपला. आणि सगळ्यात बरी मला नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटली, म्हणजे मी अँकरिंग पण करणार आहे इथून पुढे. हा म्हणून अँकरिंग केली. सगळ्यांचं स्वागत वगैरे करायचं होतं ना, खूप सारे नगरसेवक वगैरे सगळ्यांनी म्हणजे उपस्थिती दाखवली होती. तर म्हणून सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी अँकरिंग केली आणि त्याच्यामुळे खूप जास्त मजा आली. आणि जामनेरकरांनी खानदेशकरांनी इतकं प्रेम दाखवलं माहिती का, शब्द नाही माझ्याकडं. सगळ्यांचे इतके आभार माहिती का. खूप जास्त मजा आली, खूप जास्त क्राऊड होता. खूप जणांना फोटो काढता आले नाही, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बट नेक्स्ट टाइम जेव्हा मी जामनेरला येईन ना, तेव्हा नक्की शॉपला आपण सगळे निवांत फोटो काढू. आणि मला सुद्धा तुम्हाला भेटता नाही आलं त्याच्याबद्दल सॉरी, बट नेक्स्ट टाइम नक्की भेटू. आता आहे ना आम्ही सगळीच गँग आहे ना जेवायला आलेलो आहे. आपले सगळे सह्याद्री फॅमिली, परत आपला जयेश, सोहम, सगळा मित्रपरिवार सगळेच बसलेले जेवण करण्यासाठी. आणि आता आशिषला आहे ना बाय बाय म्हणायचं आम्हाला, कारण आशिष ना आता सह्याद्री टीम सोडून आता डायरेक्ट 150-200 किलोमीटर दूर आलेला आहे. आणि आशिषला तुला मिस करू भावा. आता मी शिवा कोणाला द्यायचे, कोणाला फटके द्यायचे. आता निवरे मिस करशील का आम्हाला? किती मिस करशील? आणि ओपनिंग बद्दल 2 शब्द. मस्त ओपनिंग झाली माहिती का. जामनेरकरांनी खरंच इतकं प्रेम दाखवलं, त्याच्याबद्दल खरंच आभार. आणि लय मजा आली. लय. अरविंद कसा होता एक्सपिरियन्स? सगळ्यांनी थोडं काय सांग, एक्सपिरियन्स कसा होता? चालू केली की हवा येते, पंखा चालू केली की हवा येते. आणि माझा भाऊ सोबत नसला की माझ्या भावाची आठवण येते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शूरवीर महाराणा प्रताप की. तर आमच्या फर्निचरचं काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल आमचे जे मामा आहे लाडके मामा, आपल्या सगळ्या शॉपचे काम मामाच करत असते आणि एकदम उत्तम पद्धतीने करत असते. तर मामाचा छोटासा सत्कार आहे. उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे त्यांची जी कला आहे ती लाकडाच्या आणि फर्निचरच्या रिलेटेड आहे. मामाच्या अजून म्हणजे खूप आतरंगी कला पण आहे. पण सगळ्याच कला मी कॅमेरा समोर सांगू शकत नाही. आणि मेन म्हणजे ऑलराऊंडर माणूस आहे. कलरचं काम करते, लाईट फिटिंगचं काम करते, फर्निचरचं काम करते, फरशी बसवायची असेल तर फरशीचं पण काम करते. सगळे काम करते. लग्न जोडून बी देते, एखाद्याचं तोडून बी देते. आणि फर्निचर तुटलं तर जोडून बी देते. बरोबर ना मामा? 2 शब्द मामा. आय लव्ह यू. तर आमचे जेवण वगैरे पण झालेले, सगळ्यांसोबत मस्ती पण घातली. ओपनिंग पण खूप जास्त भारी झाली. आणि आता फायनली आम्ही निघालेलो आहे. सगळ्यात पुढे आपली XL6 आहे, त्याच्यानंतर आल्टो आहे, त्याच्यानंतर स्कॉर्पिओ आहे आणि सगळ्यात मागे आहे आपली थार रॉक्स. सगळ्या गाड्या फुल आहे, सगळ्या गाड्या. तर आता आहे ना 2:30 वाजलेले आणि आता फायनली आम्ही घरी पोहोचलोय. आता सगळेच चालले घरी. अर्धी गँग तर गेली. पण चलो इथं कोण कोण थांबतंय? आणि सार्थक आणि प्रीतम. ठीक आहे, बाकीचे जा मग, जा आरामशीर म्हणू. तर जामनेरकरांनी इतकं प्रेम दाखवलं माहिती का. इतकी भारी ओपनिंग झाली. अनएक्सपेक्टेड होतं सगळं. आणि खरंच सगळ्या खानदेशकरांचं, सगळ्या जामनेरकरांचे आभार. खूप जणांना माझ्यासोबत फोटो काढता आले नाही, आरोहीला आणि मला भेटता आलं नाही, त्याच्याबद्दल खरंच सॉरी. आणि आपले जामनेरमधले सगळेच नगरसेवक त्यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली. सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि आशिष जो आहे आपला मेंबर, आता आमच्यापासून दूर गेलेला आहे. आता तो गेलेला आहे आपल्या जामनेरच्या शॉपवरती.
आणि आशिषला तर खूप जास्त मिस करूच. आणि जामनेरकरांना सांगतो, आता जरी आपल्याला फोटो क्लिक करता आले नाही तरी नेक्स्ट टाइम मी जेव्हा केव्हा येईल, मी इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवल तेव्हा आपण नक्की भेटू, मस्तपैकी फोटो काढू आणि खूप जास्त एन्जॉय करू. आणि आता फक्त हीच प्रार्थना करतो की सह्याद्री टीम आहे ना अशीच मोठी झाली पाहिजे आणि सगळ्या महाराष्ट्रभर भारतभर पसरली पाहिजे. आणि जामनेरमध्ये मला विशेषतः आभार करायचं आहे सगळ्या जामनेरकरांचं, तुम्ही उपस्थिती दाखवल्याबद्दल. तिथल्या सगळ्या ट्रॅफिक पोलीसचं, सगळ्या पोलीस प्रशासनाचं, त्यांनी सुद्धा आम्हाला इतकं प्राधान्य केलं माहिती आहे का. कारण गर्दी ना खूपच जास्त झाली होती, लिमिटच्या बाहेर गर्दी झाली होती, रोडपर्यंत गर्दी झाली होती. तरी पण जामनेरचे जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांनी इतकं सहकार्य केलं माहिती आहे का. सगळ्या प्रशासनाचा आभार, पोलिसांचा आभार, सगळ्या मित्रपरिवाराचा आभार, सगळे जे उपस्थित मान्यवर होते, नगरसेवक होते, त्या सगळ्यांचा आभार. आणि खूप छान ओपनिंग झाली आणि तुम्हाला सुद्धा हा व्लॉग बघायला मजा आली असेल अशी अपेक्षा करतो. व्लॉग आवडला असेल तर आता काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे. आणि मला कमेंट ह्या विषयाबद्दल पाहिजे की आता आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब काय वाटतं तुम्हाला, कुठल्या तालुक्यामध्ये चालू व्हायला पाहिजे. ज्या तालुक्यामधून, ज्या जिल्ह्यातून जास्त कमेंट असेल, मी शब्द देतो, तिथं आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब ओपन होणार म्हणजे होणारच. त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि खूप महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडनं सुटून गेला होता, एका व्यक्तीचे आभार आम्हाला व्यक्त करायचे, ते आशिषचे मामा. ॲक्च्युली आशिषचे नाही, आता ते आमच्या सगळ्यांचेच मामा मामी झालेले. त्यांनी इतकं सहकार्य केलं माहिती का जामनेरमध्ये. आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा त्यांच्याकडे जाणार आहे ना, मस्तपैकी जेवायचं नियोजन करून जाणार आहे. इतका प्रेमळ स्वभाव आहे. आपल्या जामनेरच्या शॉपसाठी खूप अडीअडचणी आल्या, बट आशिषचे मामा मामी कायम आमच्या पाठीशी उभे होते. त्यांनी खूप जास्त सहकार्य केलं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळेच आहे ना हे सगळं काही शक्य झालेलं आहे.